हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू अवर चैनल RAKB। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो, लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। और अगर आपको डिटेल इंफॉर्मेशन चाहिए कि आपके केसेस को कैसे मैनेज करना है, तो आप हमारी पेड सर्विस भी ले सकते हो, जिसके लिए आपको स्क्रीन पर दिए हुए नंबर पर सिर्फ व्हाट्सएप मैसेज करना होगा। दोस्तों, हम डेली वीडियोस अपलोड करते हैं, और अगर आप चाहते हैं कि ऐसी वीडियोस आपको हमेशा मिलती रहे तो चैनल को सब्सक्राइब करके बेल नोटिफिकेशन को ऑन करना ना भूलें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कि कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। और हमें इंतजार रहेगा आपके प्यारे प्यारे कमेंट्स का कि आपको आज की इस वीडियो में कौन सा पार्ट सबसे अच्छा लगा। धन्यवाद दोस्तों। हेलो नैनदेव सर बोलते हैं। हॅलो ये रंडी हाँ नैनदेव बोडके बोलते हैं ना हाँ बोला ना साहेब? नमस्कार, गौरेश मसूरकर बोलतोय SBI कार्ड मधून। हाँ मसूरकर साहेब नमस्कार, जय हिंद जय महाराष्ट्र. बोला साहेब, हे पेमेंट करायचं होतं 3300 रुपयाचं, आजची ड्यू डेट करून टाका ना. कोणाला वाट बघताय? करून टाका. काय म्हणजे करून टाका म्हणजे? अरे करून टाका ना. हाच माझा गुगल पे नंबर आहे. तुम्हाला करायचं पेमेंट की मला करायचं? कोणाचा पेमेंट? कसला पेमेंट? कुठून बोलतात आहे मसूरकर साहेब? नैनदेव बोडके बोलतायत. आम्ही मी पहिल्यांदा विचारलं ना. ज्ञानदेव बोडकेच बोलतोय. हा, मग SBI कार्डचं बोलतोय सर मी पेमेंट. अब असं सांगा की SBI कार्ड. SBI कार्ड मधून बोलतोय. तुमच्या पेमेंटसाठी 8330 कार्ड नंबर एंडिंग. बरोबर त्याचं 1,67,000 लिमिट होतं. बरोबर मसूरकर साहेब. हा, म्हणजे सर पेमेंट करायचं 3300 रुपयाचं, आजची ड्यू डेट आहे. बरोबर. केवायसी आजची आहे. 8 तारखेची ड्यू डेट आहे. बरोबर. विजिट पण केली मुलाने घरी, पण नाही तिकडे डोअरलॉक भेटलेला. हो मी तिकडनं निघून गेलोय. ओके. मी आता इकडे राहतो ना दानूला. अच्छा. हा काय करणार, परिस्थिती बरोबर नाही. वरून करून द्या ना सर पेमेंट. पुढच्या नाही, महिन्यात नाही. settlement करून देतो तुम्हाला. नाही हॅलो ऐका, बोला. आपल्याला सेटलमेंटच करायची आहे, पण पैसे नाही. पैशाशिवाय वार्ता करायची. आता 2-3 महिने जाणार याच्यावर. काही चालेल ना, पैसे आपण बोल करूया. माझ्याकडे राहिला अकाउंट, मला 3300 रुपये नाही. करून द्या ना. नाही 3 रुपये नाही होणार बसूरकर साहेब. पैशाची कडकी चालू आहे. म्हटलं पैशाची कडकी चालू आहे साहेब. हो. मग 3300 रुपये बोलतोय साहेब. अहो, लास्ट तुम्ही 3300 रुपये बोलतात ना, तिकडे 3 रुपये नाही माझ्या खिशात. समजलं? काय झालं साहेब? जॉबलेस आहे की काय झालं? अहो कामधंदा नाही आहे, मल्टी पण डेप मध्ये आहे. फक्त आता माझं काम काय माहिती का, सकाळी 8 वाजता फोन उचलायचा, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. हा, चांगल्याने बोललं की चांगल्याने बोलायचं. अपशब्द लोकांनी वापरले का आपण पण इकडनं शिव्या देत बसायचं. घरात कोण नसतं, जोर जोराने शिव्या देत बसतो, आपलं फ्रस्ट्रेशन काढत असतो. ओके. हा काय करणार, टेलिकॉलर लोक माहिती आहे ना कशी करतात. हा, प्रेमाने बोलले का प्रेमाने बोलायचं. सध्या तुम्ही मसूरकर साहेब ह्याच्यावर RTP चालू द्या. रिमार्कला फंड इश्यू टाकून केसला फ्लो करा. 2-3 महिने मी काही करू शकणार नाही साहेब. पैसे जोपर्यंत आपल्याकडे येत नाही त्याशिवाय मी तुमच्याशी काय बोलू साहेब. म्हणा तुम्ही मी चुकीचं बोलतोय तर तुम्ही मला सांगा की नाही साहेब तुम्ही चुकीचं बोलताय. हा, तुमचं माझं ऐका. तुमचं मला पटलं की बाबा ऍटलीस्ट 3300 रुपये तरी करा, पण आपल्याला 3300 रुपये तरी पाहिजे. 3300 रुपये आले ना तर पहिला मी या रूम मालकाला पहिला भाडं देईन. 2 महिन्याचं भाडं थकबाकी आहे. कारण की बघा स्वतःच पहिला मी बघेन. पैसे आले पण ना 5-10 हजार रुपये येणार आहे आपल्याकडे आता 4-5 दिवसांमध्ये. तर पहिला मी स्वतःच बघेन. पहिला मालकाला देईन, लाईट बिलचे पैसे देईन, हे जेवणाचे पैसे मी 2 टाइम ते बाईकडे जेवतो तिला पहिला पैसे देईन. हे सगळं पहिला बघीन. मग काहीतरी 500-1000 रुपये राहिले तर काहीतरी एखादा 90 घेऊन काहीतरी आपला एक पॅक मारेन. हा नाही स्पष्ट सांगतोय हो. आपले तुम्ही माणूस आहे, माणूस आपलेच म्हणून स्पष्टपणे मी स्पष्टीकरण केलं तुम्हाला. आता ह्याच्यावर तुम्हाला RTP टाका का तुम्ही काय टाका ना मला माहित नाही. मी तुम्हाला सांगतोय सध्या 2-3 महिने ह्याच्यावर मेहनत करूच नका साहेब. बघा आता या महिने तुमच्या हातात केस आहे, तर मी स्पष्टपणे सांगतोय तुम्ही याच्यावर मेहनत करूच नका. कारण की मी करणारच नाही, म्हणजे पैसेच नाही. आणि पैसे जे आपल्याकडे येणार आहे ना मसूरकर साहेब 2-3 महिने, तोपर्यंत ही केस तुमच्याकडे नाही राहणार, दुसऱ्या एजन्सीला जाणार. म्हणून ह्याच्यावर RTP टाकून केसला फ्लो करून टाका. ठीक आहे.
ठीक आहे साहेब. ओके ओके, धन्यवाद साहेब. मंडळ आभारी आहे मजूर. विश्वास सर, हेलो. हा, मी विश्वास. तुम्ही कोण? श्वेता बात कर रही हूँ सर, पेपर फाइनेंस की तरफ से रिकॉर्डेड लाइन से. हा, पेपर मधून श्वेता मॅडम. बोला मॅडम. सर, पेमेंट पेंडिंग आहे आपलं. 3 महिन्याचं पेमेंट केलेलं नाहीये. 7,848 रुपयाचं सर. काय बरोबर problem? मॅडम, पैशाचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. पैशाचा प्रॉब्लेम आहे. मग पैसे अरेंज करून पेमेंट करायला हवं होतं सर एवढ्या दिवसातून. 3 महिने झाले. डेली बेसिसला आपल्याला चार्जेस वाढत चाललेत सर. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण तुम्हाला काय वाटतं मॅडम, मी अरेंजमेंटसाठी केलं नसेल? मी आता स्वतःचे आहे ना अरेंजमेंट कसं करतो माहिती का? 2 टाइम मला जेवायला कुठून भेटतंय ना ते करतोय. हा, म्हणजे सर मला सांगा, आता हे मार्च एंडिंग आहे, पूर्ण वर्षभराची क्लोजिंग आहे. तुम्ही पेमेंट करणार नाही तर मग तुमच्या क्रेडिट स्कोरवर किती इम्पॅक्ट होणार सर सांगा मला. पण मॅडम, डेली बेसिसला वाढत चालले, मग कुठून तरी अरेंज करून तर पे केलंच पाहिजे ना सर. मॅडम मी प्रयत्न केले पण मी त्याच्यामध्ये नाकामयाब झालोय. मग आता काय करायचं सर सांगा बरं. आता काही एक्झिक्युटिव्ह सर घरच्या ऍड्रेसला व्हिजिट करतील, 4 लोक बघतील तुम्ही बँकेकडून लोन घेतलंय त्याचे हप्ते भरत नाहीये. त्याला लाजायची गोष्ट नाही. नाही, लाजायची गोष्टच नाही त्याच्यात लाजायचं काय? आपण चोरी थोडी केली आहे मॅडम. बोलून होत नाही सर. चोरी अहो. केली नाहीये, पण तुम्ही जी अमाऊंट युज केली ना ती तुम्ही भरत नाहीये सर. मॅडम, पण आपल्याला बँकेने अमाऊंट दिलेली युज करायला. ऐकून घ्या पहिलं. काय स्वाती, राईट? सॉरी श्वेता मॅडम. श्वेता मॅडम ऐकून घ्या, तुमच्या प्रश्नाचं मी पूर्ण उत्तर देतो. बँकेने मला पैसे दिले का? मला गरज होती, मी वापरले. मला वापरायला दिलेले, मी वापरले. बरोबर आहे. ते आपल्याला रिटर्न पण करायचे होते, पण मी करू शकत नाही. अजून 2-3 महिने अजून करू शकणार नाही. आणि तुम्ही प्रश्न हा केला की व्हिजिटर येतील तुमच्या घरावर आणि घरावर येऊन लोक 4 माणसाबद्दल बघू द्या ना, मला काय फरक पडतोय? ते येऊन काय माझ्याशी उद्धट पैसे वगैरे सगळे आहेत. ऐकून तरी घ्या मॅडम माझं. तुम्ही कंप्लीट करू द्या मला, मी तुमचं कंप्लीट करून देतो ना. ऐका ना, तुम्हीच बोला, मी ऐकतो. मग मला प्रश्न करू नका, मी उत्तर देणार नाही मॅडम. मग पैसे भरा मग. हो मॅडम, हे काय, ही तुमची जबरदस्ती असं चालणार नाही मॅडम. नाही, मग तुम्ही पण असं बोलता ना तर चालणार नाही. अहो मॅडम, तुम्ही बोलला. ऐकून घ्या मॅडम, ऐकून घ्या मॅडम, मी कस्टमर आहे, कस्टमरचं ऐकावं लागेल. तुम्ही बोललात ना की 4 माणसं बघतील. ऐकून तरी घ्या मॅडम, तुम्ही मध्ये बोलताना मला राग येतो, मला चिडचिड होते. का चिडचिड होते? मग पैसे भरा मग टायमावर. ऐकून घ्या, मी टायमर भरणार नाही, अजून 4-5 महिने भरणार नाही. का नाही भरणार? का नाही? येऊ द्या, माझ्या घरी व्हिजिटर येतात ना, येऊ द्या, मला काय भीती वाटत नाही. 4 माणसं बघतात ना, बघू द्या. 40 माणसं बघू द्या, मला काही फरक पडत नाही. कशाला युज केली? फक्त येताना ऑथोरायझेशन लेटर, होम व्हिजिट लेटर, DRA सर्टिफिकेट हे असणार ना तर RTP देणार, आणि हे नसेल ना घरात बांधून मारीन. काय? ऑथोरायझेशन लेटर, होम व्हिजिट लेटर, DRA सर्टिफिकेट आणि गळ्यामध्ये ते कुत्राचा पट्टा असतो ना, काय बोलतात त्याला, ID कार्ड, ते सगळं असेल ना तरी मी त्याला RTP देणार. आणि हे नसेल ना, आई शपथ बोलतो, नागडा करून मारीन. अहो सर, एवढ्या गोष्टी करण्यापेक्षा ना लोकांकडून पैसे घेऊन भरून द्या, म्हणजे तुम्हाला पण टेन्शन नाही आणि आम्हाला. मला काही टेन्शन नाही मॅडम. मग पैसे भरा, टेन्शन नाहीये तर पैसे. मला काही फरक पडत नाही. तुम्ही मला घाबरवायचा प्रयत्न करताय. मी कोण लहान बाळ नाही तर तुम्ही मला घाबरवणार, 4 माणसं बघणार. अरे मला बाहेरच्याची काही घेणं देणं नाही. माझ्या शेजारींना माहिती आहे माझा स्वभाव, मी लीगल प्रमाणे वागतो. तुमच्या घरच्या ऍड्रेसला व्हिजिट केल्यानंतर आजूबाजूवाल्यांकडून समजेलच ना. समजू द्या ना, त्याला मला फरक पड काय पडतो? ते आजूबाजूवाले देत असतील तर त्यांच्याकडनं घ्या मॅडम. पैसे तुम्ही युज करायचे आणि घ्यायचे. मग तुम्ही कशाला बोलता आजूबाजूवाल्याला माहिती पडेल? माहिती पडू द्या ना. मग तुम्ही देऊ का? माझ्याकडे ते शेजारची सावंत वहिनी आलीत, बसली, त्यांना देऊ का? बोलता का त्यांच्याशी? त्यांना देऊ? ते आमच्या शेजारी सावंत वहिनी जातात, ते आलेत आमच्या घरी. तुम्ही बोला. नाही, तुम्ही बोलले ना 4 माणसं येतील, येऊ द्या ना. 4 काय, तुमच्या पूर्ण टीमला पाठवून द्या. एक्झिक्युटिव्ह सरांशी बोलून घ्या त्यांच्या. चालेल. त्यांना सांगा ही रिक्वायरमेंट आहे. डॉक्युमेंट्स असेल तर पाठवून द्या. तुम्ही पण या वाटलंच तर. पण मला
मला सांगा, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी पैसे वगैरे आहेत, तर मग पेमेंट का नाही करत? अहो मॅडम, तुम्हाला कोणी सांगितलं माझ्याकडे पैसे आहेत? तुम्ही काय अंतर्यामी आहे का मॅडम? सर मग तुम्ही तिकडे मॅडम, तुमचे daily तुम्ही bills कलेक्शनला असतात, ते बसलात, कसं arrange अपडेट करता? घ्यायसाठी बसलात का कस्टमरला घाबरायला बसलात? मी तो कस्टमर नाही. तुम्ही मला घाबरवणार, मी घाबरणार. अरे मॅडम नका नका, मी करतो, आता लगेच करतो. आता मी सरळ सांगतो, मी ह्याच्यावर 1 रुपयाची पेमेंट करणार नाही. तुम्हाला आरटीपी देतो, रिमार्कला फंड इश्यू टाकून केसला फ्लो करून टाका. का फंड इश्यू आहे? काय प्रॉब्लेम आहे मला ते सांगा. नाही सांगणार Fund आता issue मी. बोलून तुम्हाला जे लिहायचं लिहून द्या. तुम्ही बोलाल, नाही बोलणार ना, तुम्ही बोलले ना, ह्याला मी पाठवणार, ह्याला ज्याला जे करायचं ते करा. माझा इंटेन्शन इश्यू आहे आता. चला हा. ठीक आहे. आता मग तू एवढे पैसे असते ना स्वतःजवळ तर तुम्ही लोन घेतलं नसतं. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. हा, नका देऊ. तुमच्या घरी उद्या ऍड्रेस तुम्ही पण या. व्यवस्थित आंघोळ विंघोळ करून गजरा बजरा लावून या, चांगली साडी वगैरे घालून या. मी तुम्हाला आमच्या इकडे तिवारी सेटचा आहे ना हलवा चांगला भेटतो, ते तुम्हाला हलवा खायला घालीन आणि एक कटोरी चहा देईन. बस. तुम्ही घ्यावा पहिलं. तुमच्याकडे आहे का पैसे तेवढं? मी रोज संध्याकाळी तिकडे जाऊन चहा आणि मस्का पाव खातो. तुम्ही सर बाकीच्या गोष्टी करू नका, मला पेमेंट तर सांगा. अहो मग तुम्ही पण बाकीच्या वस्तू कशाला करता? एक्झिक्युटिव्ह येणार, हे येणार, ते येणार. मी काय लहान बाळ आहे का तुम्ही मला घाबरवता? बाकीचं बोलू नका. पेमेंट करणार नाही, इंटेन्शन इश्यू टाका. का नाही करणार तुम्ही? माझा मूड नाही पेमेंट करायचा. पण मार्च एंडिंग आहे, तुमचं सिबिल मार्च एंडिंग असो का एप्रिल फर्स्ट वीक असो, स्वतः पहिलं पेमेंट करा, मग एवढ्या गोष्टी करा. मग तुम्ही पहिला स्वतः पेमेंटचं वार्ता बोला, इकडे तिकडचे बोलू नका. तुम्हाला पेमेंट काढता येत नाही ते पहिला शिकून या. कस्टमरची कसं बोलायचं ते पहिलं शिकून या. तुम्ही DRA सर्टिफाईड आहे की नाही काय माहिती, नॉन DRA वाटते. मी कसं काय विश्वास करू? मला मेल आयडी वर तुमच्या DRA सर्टिफिकेट पाठवा, मी व्हेरीफाय करतो. का पाठवायचं? तुमचं पूर्ण नाव सांगा, तुमचा एम्प्लॉई आयडी सांगा. नाही सांगणार मी एम्प्लॉई आयडी. बस मग मी इंटेन्शन इश्यू टाका. माझा मूड नाही आता. उद्या रेडी राहा, एक्झिक्युटिव्ह येऊन जा. मी आंघोळ वगैरे करून 7 वाजता रेडी असतो, दिवाबत्ती करून. असं जर केलं ना फ्युचर मध्ये कधी लोनची गरज लागली ना, मला लोनची गरजच नाही मॅडम. तुम्ही डिफॉल्टर कस्टमर आहात. मी डिफॉल्टर आहे. मी स्वतः सांगतो ना, मी डिफॉल्टरचा बादशाह आहे. पण तुम्ही सांगू शकता तुम्ही 2% दल्ले आहात. जे बँक आणि कस्टमरच्या मध्ये बोलतो ना, तो 2% दल्ला असतो. ते तुम्ही करता, ते पण तुम्हाला प्रॉपर येत नाही. व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित तुम्ही बोला ना. मला तुम्ही डिफॉल्टर घोषित करताय. तुमच्याकडे एवढी अथॉरिटी आहे काय? एवढे पैसे तुमच्याकडे असते ना तर तुम्ही लोन घेतले नसते. मग कशाला तुम्ही मेहनत करता या केसवर? समजलं एवढं जर तुम्ही मोठे माणूस असते ना तर तुम्ही लोन. मी भरपूर मोठा माणूस आहे मॅडम. एवढा मोठा माणूस आहे की लोक मला फोन करताना अपॉइंटमेंट घेतात. पण तुमचं नशीब चांगला की मी तुमच्याशी आतापर्यंत बोलतोय चांगलं व्यवस्थित. किती मिनिटांनी बोलतोय माहिती तुम्हाला? तुम्ही एक काय बोलता आता, तुम्हाला मी रिस्पेक्ट करतोय. 8 मिनिटापासून तुमच्याशी बोलतोय. तुम्ही मला किती उद्धटपणाने बोलतात आहे, पण तरी पण मी तुमच्याशी रिस्पेक्टफुली बोलतोय. तुम्ही इंटेन्शनली बाउन्स करताय ना सर. मग तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? मी बोललो ना तुम्हाला, आरटीपी टाका, रिमार्कला फंड इश्यू टाकून केसला फ्लो करा. म्हणजे आम्ही इकडे त्याच्यासाठी बसलो का? मग त्याच्यासाठी बसले तुम्ही. मग फुकटचं तिकडे येऊन शीट गरम करू नका. मग काहीतरी मेहनत करा. तुम्ही टॅलेंट आला, तुम्ही कस्टमरकडनं पेमेंट काढायची काहीतरी हे आणा ना, का बाबा मी काहीतरी बोलली का फटकन पेमेंट काढलं पाहिजे, फटकन ऑनलाईन करून स्क्रीनशॉट मारला पाहिजे. नाहीये तुमचा जेन्युइन इश्यू नाहीये. मग ते तुम्हाला जे काय लिहायचं तिकडे लिहून द्या, मला काही फरक पडत नाही. सर तुम्ही उद्या तुमच्या घरच्या ऍड्रेसला रेडी राहा. सरांना पाठवून देते. आत्ता पाठवा ना. उद्या येऊन जातील सर. बोला. आत्ता या. आता नाही का? आता ना सर, म्हणजे सगळं तुमच्या मनाने होणार का? अहो मॅडम, तुम्ही आत्ता पाठवा. आत्ता या, संध्याकाळी या, रात्री या, सकाळी या. सकाळी 10 वाजता या, 11 वाजता ये. पण मी तिकडे भेटणार नाही हे तर लक्षात ठेवा. कस्टमर आहे की नाही ते माहिती आहे तुम्हाला तिकडे? किती अमाऊंट आहे तुमच्याकडे? माझ्याकडे आता 1 मिनिट थांबा. 1 रुपया. 1 मिनिट थांबा ना मॅडम, मोजतोय ना, थांबा ना. 60 रुपये माझ्याकडे. किती? 60 रुपये. 60 रुपये. 60. हा का? हा, ते मला. तुमचं अकाउंट होल्ड थोडी करू शकणार सर आम्ही. मॅडम तुम्ही होल्ड करायची तुम्हाला गरजच नाही. मी बोललो तुम्ही होल्ड करा. मग पेमेंट करून द्या. हाफ अमाऊंट. नाही. आता तुम्ही या आणि तुमच्या बरोबर व्हिजिटरला पाठवा. मला बघायचंय तुम्ही कोण आहात.
पण मी तुम्हाला तिकडे भेटणार नाही. मी दादरच्या ऍड्रेसवर गेलोय आता. दादरचा ऍड्रेस लिहायचा आहे मला. सांगा तुमचा ऍड्रेस सांगा. हा, सांगा ऍड्रेस सर. 21 माळ्याची बिल्डिंग आहे. या तिकडे. बोला पुढे. नाव माहितीये माझं पूर्ण का पूर्ण सांगू मी नाव? ऍड्रेस सांगा ऍड्रेस. हा, 1102 11वा माळा, रुपानी टावर. एक मिनिट हा. पटापट लिहायचं मॅडम. हे एवढं स्लो काम करणं कसं चालणार मॅडम? बोला स्टार्टिंग पासून सांगा. 1102 फ्लॅट नंबर 1102 हा रुपानी टावर. 1102 रुपानी टावर. 602 नाही, 1102. 1102 रुपानी टावर. 11वा माळा, हा अनिल जोशी मार्ग. एक मिनिट. अनिल जोशी मार्ग, हा. सोफिया मैदानच्या मागे. कोणता? सोफिया मैदानच्या मागे. सोफिया मैदानच्या मागे. ठीक आहे. तन्वीर गारमेंट दिसेल. स्पष्ट ऍड्रेस देतो तुम्हाला, शोधायची गरज नाही. हा. त्याच्या बाजूला सचिन टी स्टॉल, नियर बाय विकास एवढं नका नगरी, सांगू. एवढं सांगू नका. दादर ईस्ट. दादर ईस्ट. ठीक आहे. ठीक आहे. Executive सर येऊन जातील, बोलून घ्या. ठीक आहे. चालेल. आणि हॅलो, हे ऐकून घ्या. त्याच्याकडे त्याला सरळ सांगा, हा कस्टमरने रिक्वायरमेंट दिली आहे. ID कार्ड, ऑथरायझेशन लेटर, होम व्हिजिट लेटर, DRA सर्टिफिकेट, हे सगळं मी बघीन. आणि नाही असेल ना, तुमची शपथ खाऊन सांगतो मॅडम, त्याला नागडा करून मी मारेन तिकडे माझ्या कॉम्प्लेक्समध्ये. तुम्ही उद्या बोलणं करून घ्या त्यांच्यासोबत. ठीक आहे मॅडम. धन्यवाद मॅडम.